रत्नागिरी जिल्ह्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या अनेक भागांमध्ये मागच्या 2 ते 3 दिवसांपासून पावसानं हजेरी लावली आहे। अवेळी झालेल्या या अवकाळी पावसानं हापूस आंब्यासह काजूची गणितं देखील पार बिघडवून टाकली। यंदा हापूसचं उत्पादन केवळ 20% झालंय। यामध्ये अवकाळी पावसामुळे संपूर्ण गणित आणखी देखील कोलमडण्याची भीती आहे। काही भागांमध्ये गारा देखील कोसळल्यात। पुढील 2 ते 3 दिवस वातावरण बदल कायम जाणवतील। अवकाळी पावसामुळे उष्णतेपासून नागरिकांना मात्र काहीसा दिलासा मिळाला आहे। मागच्या 2 ते 3 दिवसांपासून कोकणातल्या वातावरणात बदल दिसत आहेत आणि अर्थातच कोकणात जर बघायला गेलं तर अवकाळी पाऊस झालेला आहे। विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बहुतांश भागामध्ये हा पाऊस कोसळला। जर आपण रत्नागिरी जिल्ह्याचा विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यातल्या संगमेश्वर, लांजा, राजापूर या भागांमध्ये जोरदार पाऊस झालेला आहे। अगदी विजांच्या कडकडाटांसह आणि ढगांच्या गडगडाटांसह झालेला पाऊस आणि त्यामुळं स्वाभाविकपणं ऑलरेडी जे संकटामध्ये हापूस आंबा आहे किंवा आंब्याचं पीक आहे त्याचं नुकसान तर झालेलंच आहे किंवा ते होणार आहे। विशेषतः काजू पिकाला देखील याचा फटका बसलेला आहे। अगदी काही भागांमध्ये वादळ वाऱ्यासह पाऊस झाला आणि विजेचा लपंडाव देखील या भागांमध्ये पाहायला मिळाला आणि याचा जनजीवनावरती एक मोठा परिणाम झाला असं आपण देखील म्हणू शकतो। विशेषतः जर बघायला गेलं तर हवामान विभागानं या संदर्भातल्या काही अलर्ट दिलेले आहेत की जिल्ह्यामध्ये पाऊस बरसेल, कोकणातल्या काही भागांमध्ये पाऊस बरसेल आणि मागच्या 2 ते 3 दिवसांपासून साधारणपणे असंच वातावरण आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दिसतंय। किनारपट्टी भागामध्ये देखील काही ठिकाणी वाऱ्यांचा वेग देखील आपल्याला वाढलेला दिसतो आणि पुढे आणखीन 2 ते 3 दिवस साधारणपणे असंच वातावरण राहील असा देखील अंदाज व्यक्त करण्यात आला आहे। कॅमेरामन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।